जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती जय देवी मंगळा गौरी सरसर गोविंदाई तो बसवली गुलाल पेटी तो या बाई चिमणा नाचाया आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी मस्त बाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया प्रगती मित्र मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक राजू शिंदे व छन्नू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाशी या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सप्तमीच्या दिवशी महिलांनी मराठी संस्कृती जपत जुन्या आठवणींना उजाळा देत पारंपरिक नृत्य सादर केले। दांडिया रास गरबाचा देखील आनंद उचलला। मोठ्या प्रमाणात नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। कंबर लवली 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 टुम कमरेचा घेरा पडला लावली आता जिम कमरेचा घेरा वडला लावली आता जिम टाम टवली कंबर लवली 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 टुम लवली लवली टुम लवली लवली टुम लवली लवली टुम पेडा 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 कंबर फुगडी कमरेची कमरेला घातला वेडा आपण खाऊ पेडा 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 कुठे मी जाते कितीला आजीबाई मोबाईल कशाला पार्टीत जाऊन सेल्फी काढायला निर्वाणी रस्तावे सुरवर मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रा झुंझुंटी पुरे करणे मातेची स्थापना या ठिकाणी प्रगती मित्रमंडळाच्या माध्यमातून सेक्टर 15-16 मधील आमच्या मैदानामध्ये होत आहे। उद्देश एकच होता की तिच्या आशीर्वादामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि आज खासकर महाराष्ट्र सखी आणि प्रगती मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बोंडल्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्देश असा होता की आपली संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीमध्ये गरब्याच्या व्यतिरिक्त नवरात्री उत्सवामध्ये महाराष्ट्रात कुठल्या प्रकारचे आणखीन गीत नृत्य होतात ह्याची जाण राहिली पाहिजे। तोच उद्देश ठेवून आमच्या ज्या भगिनी आहेत हेमलता गायकवाड आणि माजी नगरसेवक माधवी शिंदे असतील, आमचे अध्यक्ष सुरेंद्र असतील, या सगळ्यांनी एक मिळून आम्ही कल्पना केली की आपल्याला हे कार्यक्रम तर होत राहतात, या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देणं, लहान मुलांना प्रोत्साहन करणं किंवा विविध उपक्रम करणे, कार्यक्रम करणे, एसे कॉम्पिटिशन असेल, आरोग्य शिबिर असतील, पॉईंट ड्रॉईंग कॉम्पिटिशन असेल, गरबा नृत्य असेल, फॅन्सी ड्रेस असेल, असे ज्येष्ठ नागरिकांचं असेल, हेल्थ केअर सेंटरचे असेल, आय टेस्टिंग असेल। परंतु उद्देश एकच असतो की लहान मुलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा प्रोग्राम प्रत्येक नोडमध्ये जो घराच्या बाजूला असणं फार गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आता जी लहान लहान मुलं आहेत ते उद्याचे आपले नागरिक होणार आहेत। ज्यावेळेला त्यांना आपल्या संस्कृतीचं माहिती पडतं तर ते नक्कीच माझा दावा आहे की जो आध्यात्मिक आणि आईवडिलांच्या संस्काराशी निगडीत असणारा आणि सर्वांचा मानसन्मान ठेवणारी जी यंग पिढी आहे त्यांनी जर त्याचं योग्य प्रकारे मातेचा आशीर्वाद तर आहेतच, परंतु आपल्या संस्कृतीचं जतन केलं तर ते नक्कीच ह्या आपल्या वाशीचे तर नागरिक बनतीलच, आपल्या शहराचे नागरिक बनतील, आपल्या राज्याचे बनतील आणि खासकर आपल्या देशाचे ते चांगले नागरिक बनतील आणि देशाच्या जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर त्याची संस्कृतीचं जतन करत असताना ते एक इंडियन आहेत ह्याची नोंद नक्कीच होईल त्या ठिकाणी, असं मला व्यक्तिशः वाटतो। मी पुनश्च एकदा नवरात्री उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र सखी अशाच प्रकारची घोडदौड त्यांची भविष्यात चालू राहील अशी आशा करतो। आणि आमच्या न्यूज चॅनलचे आमचे शुक्लाजी असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचे उपक्रम घेऊन ते सामान्य लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात। त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व नागरिकांना आंबे मातेचं या ठिकाणी सलग 34वा वर्ष आहे प्रगती मित्रमंडळाचा आणि आम्ही उद्देश एकच ठेवतो की आपण काही वेळेला जे पोल्युशन
विहिरीत काम झालं पाहिजे, प्लास्टिक वापरू नये, पाण्याचा कमीत कमीत वापर झाला पाहिजे, कचरा व्यवस्थित त्याचा निचरा झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही एक लोकांपर्यंत एक पोचवण्याचा आमचा मार्ग आहे की या ठिकाणी आता आपण हा मिलेट वर्ष आहे. म्हणजे आपण पाहतो की लोक एक काळ होता की लोकांना बर्गर, पाव आणि नान अशा सगळ्या गोष्टी आवडत होत्या, परंतु आता पूर्वीच्या लोकांकडे आपण वळत चाललो आहे. आपण पाहतो की आपण एखाद्या ठिकाणी रस्त्याने जात असताना चुलीवरची भाकरी असेल, चुलीवरचं जेवण असेल, त्याची शोधत आपण त्या ठिकाणी जातो. उद्देश एकच आहे की ज्वारीची भाकरी असेल, नाचणी असेल, बाजरी असेल, की अशा ज्या ज्या गोष्टी पूर्वीच्या लोकांनी त्यांचं सेवन केल्यामुळं आज त्यांचा पाहू शकतो आपण 90-100 वर्ष आरामशीर चालतात. पण आत्ताच्या लोकांची जी वयोमर्यादा आहे साधारण 50-55-60च्या जवळपास आलेली आहे आणि हाच उद्देश होता की देवीमध्ये कुठल्याही प्रकारच्या कलरचा वापर न करता आपण पाहू शकता या ठिकाणी वरी असेल, नाचणी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, अशा विविध धान्यापासून त्या कलरला मॅच करून पूर्ण देवी घडवण्याचं काम केलेलं आहे. तर आमचा एक प्रत्येक वेळेला एक उद्देश असतो की इको फ्रेंडली असली पाहिजे. आपण देवीची मूर्ती काय इको फ्रेंडली बनवू शकत नाही, परंतु ज्या गोष्टी आपल्यापासून शक्य आहेत त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आज प्रगती मित्र मंडळाच्या वतीने आम्ही गेले 34 वर्ष झालं नवरात्री उत्सव साजरा करत आहोत आणि नेहमीच आमचं एक असं असतं की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. 9 दिवसात 9 प्रकारे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी घेतो, मुलांसाठी असतात, जेणेकरून महिलांच्या अंगी जे सत्वगुण असतात ते असे बाहेर पडत नाहीत. या अशा माध्यमातून महिला आपले जे गुण आहेत, टॅलेंट आहेत, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या साकार करू शकतात आणि त्यांचं जे धाडस असतं ते आम्ही अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण करून देतो. आणि महाराष्ट्र सखी मंच नेहमीच आम्हाला सहकार्य करत आली आहे आणि त्यांचे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठीच असतात, जेणेकरून महिला कशी पुढे जाईल अशीच महाराष्ट्र सखी मंच पुढं पर्यंत जावो आणि आम्हालाही त्यांचा सपोर्ट, आधार नेहमी मिळत जाऊ. प्रगती मित्र मंडळाच्या वतीने आज भोंडला हा प्रकार साजरा करण्यात आला. खरं तर आजकालच्या पिढीला भोंडला हे काय असतं हे माहितीच नव्हतं. मला पण आज पहिल्यांदा माहिती पडतंय. आम्ही गरबा वगैरे खेळतच असतो, पण भोंडला हा महाराष्ट्रात खेळला जातो हेही माहिती नव्हतं. हे खेळून खरंच खूप मज्जा आली ह्या सगळ्यांसोबत. मस्त वाटलं खेळून. थँक्यू. मी महाराष्ट्र सखी प्रमुख आणि आज हे सलग दुसरं वर्ष आहे प्रगती मित्र मंडळाबरोबर. आजच्या दिवशी आम्ही महाभोंडला आयोजित केला होता. प्रगती मित्र मंडळ हे सदैवच गेली 34 वर्ष ह्या देवी नवरात्र उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी त्यांनी आवर्जून भोंडला ठेवलेला आहे आणि हा भोंडला करण्याची संधी त्यांनी महाराष्ट्र सखीला दिलेली आहे. सलग ते आमच्याबरोबर असतात आणि असंच त्यांनी आमच्याबरोबर राहावं आणि प्रगतीच्या पथावर ते नेहमीच चालत राहावे. आणि प्रगती मित्र मंडळ कायम मदतीचा हात देणारं हे एक मंडळ आहे आणि त्याचं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की वेगवेगळ्या गोष्टीतून महिलांना आणि वेगवेगळ्या लोकांना प्रोत्साहित ते करतात आणि कशा पद्धतीने लोक जीवनमान आणि विचार परिवर्तन त्यांचं होईल या माध्यमातून ते सदैव पुढे जात असतात आणि एक मदतीचा हात किंवा एक नवीन काहीतरी परिवर्तन असं सतत त्यांच्याबरोबर काहीतरी एक विषय घेऊन ते कार्यरत असतात. वर्षभर ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असतात आणि याच अनुषंगाने ते महाराष्ट्र सखीबरोबर पण आहेत. त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभार मानते आणि आजच्या भोंडल्याबद्दल त्यांनी आम्हाला संधी दिल्याचंही आभार मानते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जवंत रिपोर्ट, नवी मुंबई.